विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. मी कुंभार सर बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूर. तर आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल या विषयीचं अध्ययन करणार आहोत. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 वृष्टी याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचा अभ्यास करत असताना आपणाला वातावरणातील तापमानावर हे सर्व सृष्टीमध्ये जे बदल आहेत ते कसे घडतात हे या पाठातून आपणाला स्पष्ट करायचं आहे. प्रथमतः प्रकरणाचं नाव आहे वृष्टी. विद्यार्थी मित्रांनो, वृष्टी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही ते अनुभवलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात तुम्हाला त्याचा अर्थ माहीत आता आपण प्रकरण शिकत असताना होणार आहे. वृष्टी म्हणजे काय हे समजावून घेत असताना ढगातून जमिनीकडे द्रवरूप किंवा घनरूप पाण्याचा वर्षाव होतो, त्यास वृष्टी असं म्हणतात. आता वृष्टीची रूपे हिम, गारा आणि पाऊस ही वृष्टीची काय आहेत? रूपे आहेत. तर वृष्टी म्हणजे काय आणि वृष्टीची रूपे याविषयी आपण माहिती अभ्यासली. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो हिम, गारा, पाऊस आणि विविध प्रकारचे जलाविष्कार आपणास हवेतील बाष्पामुळे घडत असतात ही माहिती असणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनेक वेळा प्रश्न विचारता, हिम, गारा, पाऊस हे जे विविध प्रकारचे जलाविष्कार आहेत ते कशामुळे घडतात? तर हे विविध प्रकारचे जलाविष्कार आहेत ते हवेतील बाष्पामुळे घडत असतात. त्याच्यानंतर वृष्टी म्हणजे काय, जलाविष्कार कसे घडतात ही माहिती अभ्यासल्यानंतर हवामानातील बदलानुसार हिवाळ्यात सकाळी दव पडतं, जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडतात, तर काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी दाट धुकं पडतं, तर काही प्रदेशात अचानक गारा पडतात. ह्या ज्या संकल्पना आहेत त्या जलाविष्काराचे जे घडलेले जलाविष्कारामुळे हे सर्व घडत असतात आणि त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. आता वृष्टीची रूपे, हिम, गारा, पाऊस याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा हिम म्हणजे काय? वातावरणातील हवेचं तापमान जेव्हा गोठणबिंदू खाली जातं तेव्हा हवेतील बाष्पाचं थेट हिमकणात रूपांतर होतं, त्यास संप्लवन असे म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होत असतं, वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होत असतं. घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असं म्हणतात. हिमवृष्टी म्हणजे काय हे व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. तर वातावरणातील हवेचं तापमान आहे ते गोठणबिंदूपेक्षा खाली जात असतं, पाण्याचं बर्फ होत असतं आणि त्यास आपण संप्लवन किंवा ते वायुरूप बाष्प घनरूपात आल्यानंतर त्याचा बर्फ तयार होतो, यालाच हिम असं म्हणतात. आता हे हिम उच्चाक्षवर्तीय प्रदेश, समशीतोष्ण प्रदेश या ठिकाणी याची हिमवृष्टी होत असते. उष्ण कटिबंधात साधारणपणे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते. पाणी वाहत नाही. हिम पडल्यानंतर थरावर थर साचतात, वाहतूक संदेशवहना कोलमडते. हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. आता हिमदाह म्हणजे काय? तर हिमदाह म्हणजे त्याचा आरोग्यावर काय होत असतो? परिणाम होत असतो, म्हणून त्याला हिमदाह असं म्हटलेलं आहे. दाह म्हणजे त्याचा आपणाला त्रास होणं, म्हणून हिमदाहापासून त्यांना सतत काळजी घ्यावी लागते. मग ते लोकरीचे कापडे वापरत असतील, शेकोटी घेत असतील. तर वृष्टीचं पहिलं रूप आपण अभ्यासलं हिम. त्याच्यानंतर दुसरं गारा. गारा कशा पडतात हिमवृष्टीवर? भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळं हवेचं तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन घडून येतं आणि त्याचे
ढग तयार होतात आणि हे ढग भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळं जलकण उंचावर जाऊन जलकणाचं घनीभवन होतं आणि गाराची निर्मिती होते. आता गारामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान होत असतं, वित्तहानी होत असते, पिकांचं नुकसान होत असतं. अशा ज्या गारा आहेत त्या भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाचा काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. तर विषुववृत्तीय प्रदेशात उष्णता जास्त असल्यामुळं गारा पडत नाहीत. विषुववृत्तीय प्रदेशात उष्णता जास्त असल्यामुळे गारा पडत नाहीत. शीतकटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत. बघा, गारा कुठं कुठं पडत नाहीत? विषुववृत्तीय प्रदेशात. का? जास्त उष्णता असल्यामुळे. गारा कुठं पडत नाहीत? शीतकटिबंधात. का? तर ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्यामुळे गारा त्या ठिकाणी पडत नाहीत. तर वृष्टीचं दुसरं रूप आपण अभ्यासलं गारा. पहिलं हिम, दुसरं गारा, तिसरं पाऊस. पाऊस कसा पडतो याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. तर पाऊस हा बाष्पयुक्त हवा उंचावर गेल्याने या हवेचं तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि त्यामुळं तयार झालेले जे जलकण आहेत ते हवेतील धुनीकण आणि जलकण एकत्र येऊन ढग तयार होतात. जलकण मोठे होऊ लागतात आणि हवेत ते तरंगू न शकल्यामुळे जलकणांचं रूपांतर वृष्टीत होतं. अशा पद्धतीनं पाऊस पडतो. तर पावसाचे 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक आरोह किंवा अभिसरण पाऊस, 2 प्रतिरोध पाऊस, 3 आवर्त पाऊस. आरोह पाऊस कशाला म्हणायचं? तर विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते, हवा तापून हलकी होऊन वर जाते आणि उंच गेल्यावर थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि जलकण बांधतात आणि अशा प्रकारचा जो पाऊस आहे तो पडत असतो. त्याला आरोह प्रकारचा पाऊस असं म्हणतात. आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं, दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचं खोरं, विषुववृत्तीय प्रदेशात अशा प्रकारचा पाऊस पडतो. आता आरोह प्रकारचा जो पाऊस आहे तो पृथ्वीवर खूप मर्यादित भागात पडत असतो. बघा, आरोह पाऊस आहे किंवा अभिसरण पाऊस आहे तो पृथ्वीवर खूप कमी भागात, मर्यादित भागात पडत असतो. आत्ताच सांगितलं मी, कांगो नदीचं खोरं, दक्षिण अमेरिका, अमेझॉन नदीचं खोरं आणि विषुववृत्तीय भागात अशा प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे जगात खूप कमी ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडतो. 2 प्रतिरोध पाऊस. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. बघा, प्रतिरोध प्रकारचा पाऊस कसा पडत असतो? आपल्या भारतामध्ये तो पडत असतो. तर भारतामध्ये मोसमी वाऱ्यापासून समुद्रावरून वाहणारं जे मोसमी वारा आहे ते भारताकडे येत असतं. ते उंचावरील जो भाग आहे किंवा उंच जे ठिकाण आहे त्याला ते अडवलं जातं, तसा पाऊस पडतो. त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस असतो. मग भारतामध्ये समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारं बाष्पयुक्त वारे असतात. त्याच्या मार्गात उंच पर्वतरांगामुळे ते अडवले जातात आणि अशा बाष्पांचं सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. यालाच प्रतिरोध प्रकारचा पाऊस असे म्हणतात. 3 आवर्त पाऊस. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन आवर्त पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचं क्षेत्र विस्तीर्ण आहे. उष्ण कटिबंधात पाऊस मर्यादित आहे, मर्यादित क्षेत्रावर पडतो. असा जो पाऊस आहे तो वादळी स्वरूपाचा पाऊस असतो. अशा या पावसाचं आवर्त पाऊस असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आवर्त पावसाचे हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब कमी झाला की आसपासच्या जास्त प्रदेशाकडून हवा त्या ठिकाणी वाहते आणि अशा प्रकारचा पडणारा जो पाऊस आहे त्यास आवर्त पाऊस असे म्हणतात. भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते असं देता येईल, पृथ्वीवर 70.8% भाग जलयुक्त आहे. या जलसाठ्याचं वितरण असमान असल्यामुळं काय झालेलं आहे, काही ठिकाणी जास्त जलसाठा आहे, काही ठिकाणी कमी जलसाठा आहे. त्यामुळं विविध प्रकारचे जलाविष्कार आपणाला अनुभवायास
मिळतात. वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. पण पृथ्वीवर जो जलसाठा आहे तो 70.8% म्हणजे जवळजवळ 71% भाग पाण्यानं व्यापलेला आहे. पण तो सर्व ठिकाणी समान नाही, असमान असल्यामुळं अशा प्रकारचे जल आविष्कार घडत असतात. आता आपण पाहणार आहोत, चला पाऊस पाडूया. आता आपण पाऊस पाडणार आहोत. बघा किती मजेदार प्रयोग आहे. विद्यार्थी मित्रांना प्रत्यक्षात पाऊस पाडायला मिळणार आहे. किती आनंद आहे, कारण आपण नैसर्गिक पाऊस पाहत असतो. पण आज आपण काय करणार आहोत, विज्ञानाच्या आणि भूगोलाच्या संयुक्त विद्यमानं आपण आज स्वतः विद्यार्थी मित्रांनो पाऊस पाडणार आहोत. तर पाऊस पाडत असताना साहित्य, चला पाऊस पाडूया. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे. तर साहित्य, धातूचे झाकण असलेली काचेची बरणी ही आपण घ्यायची आहे. एक खिळा, हातोडी, गरम पाणी आणि बर्फाचे खडे, मूठभर मीठ. बघा साहित्य काय काय, धातूचं झाकण असलेली बरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी उकळलेलं नको आहे, बर्फाचे खडे आणि मूठभर मीठ. आणि आपण आता पाऊस पाडणार आहोत. आता हा पाऊस पाडत असताना काय करायचं आहे, धातूचं झाकण असलेली काचेची बरणी घ्यायची. त्यानंतर या भरणीचं झाकण बाजूला काढ. झाकणाच्या वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या साहाय्याने टोचे पाडा. टोचे पाडताना मात्र झाकणाला छिद्र पडणार नाही, म्हणजे होल पडणार नाही, याची काय घ्यायची, काळजी घ्यायची. त्याच्यानंतर बरणीत 1/3 भागापर्यंत वाफळलेले, उकळलेले पाणी नाही, वाफळलेले पाणी घ्या. पूर्ण बरणी भरू नका, 1/3च घ्यायचं. 1/3 म्हणजे कळतं, 1/2 म्हणजे अर्धी आणि 1/3 म्हणजे पाऊण भाग. आता या काचेच्या भरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवा आणि भरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. त्याच्यानंतर भरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मूठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाका. आता या ठिकाणी हे सगळं आपण तयारी केलेली आहे. लगेच पाऊस पडणार नाही. पाऊस अनुभवण्यास किमान 10 ते 15 मिनिटाचा काळ लागू शकतो, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण पाऊस पाडण्याची तयारी केलेली आहे. आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो. पाऊस कसा पडणार आहे ते तुम्ही फक्त बरणीकडे लक्ष द्यायचं आहे. 10-15 मिनटं झाले आहेत असं समजा आणि बरणीकडे लक्ष द्यायचं आहे. बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ भरणीच्या बाहेर जात नाही. आता पाऊस कसा पडणार आहे याचं मी स्पष्टीकरण देतोय विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा काय होणार आहे, बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते. त्याच्यानंतर बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्यामुळे पाण्याची वाफ भरणीच्या बाहेर जात नाही. भरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. परिणामी हवेतून तयार झालेलं जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतं. धातूच्या झाकणावर केलेल्या टोच्यामुळे हे जलकण एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात. अशा पद्धतीनं ही क्रिया होत असते आणि अशा प्रकारची क्रिया वातावरणात म्हणजे आपल्या निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते आणि पर्जन्यवृष्टी होते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो काय होत असतो, आपल्या भारतामध्ये पाऊस पडत असतो. आता या ठिकाणी आपण चला पाऊस पाडूया. साहित्य काय काय घेतलं, त्याच्यानंतर पाऊस पडण्यास 10 ते 15 मिनिटांवरती कालावधी आहे. पाऊस कसा पडणार आहे याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे कृती 5.7 दिलेला जागतिक पर्जन्य वितरणाचा नकाशा काळजीपूर्वक तुम्ही बघायचा आहे आणि खाली जे पुस्तकात प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं तुम्ही स्वतः सोडवायची. पुढचा जो भाग आहे
हे नेहमी लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचं भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी, तर वातावरणातील बाष्पाचं प्रमाण, हवेचा दाब आणि तापमान हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. प्रदेशाची भूरचना, अक्षवृत्तीय स्थान याचाही पावसावर परिणाम होत असतो. बघा या ठिकाणी पावसावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होत असतो याची माहिती आपण अभ्यासत आहोत. पहिला जो घटक आहे वातावरणातील बाष्पाचं प्रमाण, दुसरा घटक आहे हवेचा दाब, तिसरा घटक आहे तापमान. हे घटक प्रदेशातील पावसाच्या प्रमाणावर परिणाम करतात. तर प्रदेशाची रचना, भूरचना व अक्षवृत्तीय स्थान याचाही पावसावर परिणाम होत असतो. हे अत्यंत महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पर्जन्यमापक, पान नंबर 47 आकृती दिलेली आहे. पर्जन्यमापक, पर्जन्यमापकाची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. ही पर्जन्यमापक कसा बसवलेला आहे याची माहिती या ठिकाणी पुस्तकात दिलेली आहे. पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक असे म्हणतात. पहिल्यांदा पर्जन्यमापक किंवा पाऊस कोणत्या साधनानं मोजला जातो हे माहीत असणं आवश्यक आहे. तर पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्यास पर्जन्यमापक असे म्हणतात. पर्जन्यमापकासाठी वापरलेलं नरसाळे विशिष्ट व्यासाचा असतो. त्याचा व्यास ठरलेला असतो. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचं पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होतं. बघा पाऊस कसा मोजला जातो. पर्जन्यमापक तिथं बसवलेलं आहे. ते नरसाळ ठराविक व्यासाचं आहे. पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत पाणी जमा होत असतं. हे जमा झालेलं पाणी मोजपात्राच्या साह्याने मोजले जाते. तर जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. जिथं पाऊस जास्त आहे त्या ठिकाणी पावसाच्या प्रदेशात दर 3 तासांनी पावसाची नोंद घेतली जाते. म्हणजे त्या बाटलीत साठलेलं जे पाणी आहे ते पर्जन्यमापकातून काय केलं जातं, मोजलं जातं. या मोजपात्रावर बघा मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. आता आकृती 5.8 आकृती दाखवलेली आहे. नरसाळ दाखवलेला आहे, बाटली दाखवलेली आहे, त्याच्यानंतर मोजपात्र दाखवलेलं आहे. आणि या मोजपात्राच्या मोजपात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. आणि पाऊस मोजण्यासाठी मात्र पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर, बघा तुम्हाला सुद्धा हे पर्जन्यमापक तयार करता येईल. कारण हे जे पर्जन्यमापक आहे ते उघड्या जमिनीवर 30 सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचं पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. आणि अशा पद्धतीनं आपण मोजपात्राच्या साह्यानं म्हणजेच पर्जन्यमापकाच्या साह्यानं पाऊस किती पडला, भारतात कोणत्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे हे आपणाला पर्जन्यमापकाच्या साह्यानं मोजता येईल. माहिती आहे का बघा. 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी. आजपर्यंत तुम्हाला हा प्रश्न कोणी विचारलेला नाही. 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी, तुम्हाला ते सांगण्यासाठी मी इथं सांगतोय. जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर, बघा जमिनीवर पडणाऱ्या 1 मिलीमीटर पावसाच्या पाण्याचा थर ज्याचे पाणी वाहून जाऊ न देता जमिनीत मुरू न देता बाष्पीभवन होऊ न देता साठवले तर किती पाणी जमा होईल हे पुढील उदाहरणावरून तुम्हाला समजून घेता येईल. उदाहरणार्थ 1 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जर
असा 1 मिलीमीटर पाऊस पडला तर त्यापासून 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. बघा, 1 मिलीमीटर पाऊस म्हणजे 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होते. म्हणजे किती निसर्गामध्ये प्रचंड ताकद आहे. बघा, 1 मिलीमीटर, तो आपणाला 1 मिलीमीटर म्हणजे काहीच पाऊस वाटत नाही. त्या पावसाचं पाणी जर मोजलं तर ते 10 लाख लिटर पाणी उपलब्ध होत असतं. 2. हिमवर्षाव कसा मोजतात. बघा, आता मिलीमीटरमध्ये पाऊस कसा मोजला जातो हे सांगितलं. आता हिमवर्षाव कसा मोजला जातो. हिमवर्षाव देखील पर्जन्य मापकाच्या साहाय्याने मोजता येतो. त्यासाठी हिमकणांनी भरलेले भांडे हिमकण वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. बघा, हिमकण मोजत असताना कोणती काळजी घेतली जाते. पाऊस मोजण्याचं आपल्याला तंत्र माहीत झालं, पण हिमकण मोजण्याचं तंत्र जर माहीत करायचं असेल तर हिमकणांनी भरलेले भांडे वितळण्यापुरते काळजीपूर्वक गरम करतात. त्यापासून मिळालेले पाणी मोजावे लागते. ते 120 मिलीमीटर बर्फाचा थर 10 मिलीमीटर पर्जन्य सम असतो, म्हणजे सारखा असतो. अशा पद्धतीनं हिमवर्षावसुद्धा मोजता येतो. हे याच्यातून स्पष्ट केलेलं आहे. पुढचा जो मुद्दा आहे धुके, दव आणि दहिवर. बघा, धुके, दव आणि दहिवर याचा आपण अनुभव घेत असतो. हिवाळ्यामध्ये हे पडत असतं. वातावरणातील बाष्पाचं सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. आता बाष्प म्हणजे काय माहिती आहे, सांद्रीभवन म्हणजे काय माहिती आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे, मी स्पष्ट करून दिलेलं आहे. घनीभवन म्हणजे काय हेही सांगितलेलं आहे. हे जेव्हा भूपृष्ठालगत होतं तेव्हा धुके, दव आणि दहिवर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचं तापमान कमी होतं. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं. या क्रियेत बाष्पाचं सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणाची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. धुकं कसं तयार होतं हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. जलकणांची हवेतील घनता वाढल्यामुळे धुके तयार होतात. आता भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होत असतं. बाष्पाचं सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणाची हवेतील घनता वाढल्यामुळं धुकं तयार होतं. धुकं कसं तयार होतं हे स्पष्ट झालं. त्याच्यानंतर दवबिंदू कसे तयार होतात हे बघूया. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास त्या हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि सूक्ष्म जलकणात रूपांतर होतं. थंड वस्तूच्या पृष्ठभागावर हे चिकटतात. यालाच दवबिंदू असं म्हणतात. दवबिंदू म्हणजे काय हे स्पष्ट झालेलं आहे. पुढं आता या ठिकाणी दव किंवा दहिवर हे हिवाळ्यात कसं पडत असतं याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. हवेचं तापमान जेव्हा 0°C कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात असं घडत असतं. चला, यानंतर वृष्टीचे परिणाम याची माहिती आपण अभ्यासणार आहोत. पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ, महापूर, जीवित वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. मात्र पाऊस पडलाच नाही तर दुष्काळी भाग, अवर्षण भाग अशी स्थिती निर्माण होत असते. दुष्काळ आणि अवर्षणमुळं अन्नधान्याची कमतरता निर्माण होत असते. त्यामुळं अन्नधान्य आपणाला इतर देशाकडून किंवा इतर राज्यातून आयात करावं लागतं. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे.
त्यामुळं भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती शेतीवर अवलंबून आहे. शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळं भारतात होणारा जो पाऊस आहे तो देशासाठी संपूर्ण महत्त्वाचा आहे. योग्य प्रमाणात पडणारा पाऊस आणि शेतीचं उत्पन्न वाढवतो, पण अवकाळी पडणारा जो पाऊस आहे तो निश्चित शेतीचं नुकसान करत असतो. त्यामुळं भारतातील पाऊस बराचसाच अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होत असते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहिवर पिकांना मारक ठरतं. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतातील पिकांचं नुकसान होतं. पिकासाठी दव उपयुक्त ठरतं. अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आम्ल पाऊस. आता हा आम्ल पाऊस आहे तो औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्ले तयार होतात. नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण वृष्टी हे प्रकरण अभ्यासलेलं आहे.